ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यानंतर आता आज संजय राऊतांनी यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। महाविकास आघाडी तुटली असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही। पालिका स्वबळावरती लढण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांची भावना आहे असंही राऊतांनी सांगितलं। पक्षाचा विस्तार करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून आधी काँग्रेस नेत्यांनी वक्तव्य नीट ऐकावं असंही राऊतांनी यावेळी बोलताना म्हटलंय। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आम्ही प्रामाणिकपणे त्यांना जे आहे ते मदत करण्याचं काम केलं। आम्ही त्या ठिकाणी एकत्र इलेक्शन लढलेले आणि मला ही अपेक्षा आहे की जर आघाडी संदर्भामधले काही निर्णय घ्यायचे असेल तर ते श्रेष्ठ लोकांशी बोलून त्या ठिकाणी घ्यावेत। अशा तऱ्हेने पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असेल किंवा पक्षाचं जे म्हणणं असेल ते आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। पब्लिकमध्ये किंवा टी व्हीवरती बोलण्यापेक्षा जर एकत्रपणे चर्चा केल्या तर जास्त ते चांगलं होईल। पण आघाडी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळी आपण निर्णय घेत असताना स्वतंत्र निर्णय पण घ्यायचे असतात आणि चर्चा करून, जर वेगळं पण म्हणायचं म्हटलं तर ते चर्चा करून व्हायला पाहिजे। अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणारी संजय राऊतांची सवय आहे। शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडतो की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हव्या, ही त्यांची भावना आहे। महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती। आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।